सध्याच्या परिस्थितीमध्ये एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये, निवासी वसतिगृहामध्ये शासनाचे जे काही नियम आहेत त्या नियमांच्या विरुद्ध तिथले कर्मचारी वागत असतात आणि ते कर्मचारी आपापली मनमानी कारभार तिथे चालवत असतात. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जे काही 70-75 विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तिथे काय काय उपलब्ध आहे, शासनानं त्यांना काय काय दिलेलं आहे, ते तर दूरच, परंतु त्यांचं भोजनसुद्धा निकृष्ट दर्जाचं असतं. आता हे सांगत असताना एवढी वेदना होती आणि एवढं दुःख होतं की इथल्या काही अधिकारी वर्गांनासुद्धा लाज वाटायला पाहिजे की तुम्ही तुमच्या लेकरांना असं अन्न देऊ शकता का. इथे गृहपाल असतात, गृहपाल अधीक्षक असतात, ते कार्यक्रम लावून टाकतात. त्यांना दूध बरोबर देता येतं का, पहा त्याची दुधाची क्वालिटी काय आहे, वेळोवेळी चेक केली पाहिजे. कधी चेक होत नाही. चेक झाल्या पाहिजे ना दुधाची क्वालिटी. अहो नाश्ता काय आणि जेवण 2 टायमाचं काय, 2 टायमाचं जेवण काय, काय अवस्था आहे त्या जेवणाची. विद्यार्थ्यांच्या जेवणाची अवस्था काय. इतके नालायक झालेत ना गृहपाल लोक. आणि त्याच्यापेक्षाही अधिकारी वर्ग तुमच्या लेकरांना खाऊ घाला ना असं अन्न. अरे तुम्ही का स्वतः, तुम्ही खा ना स्वतः. दोन 4 दिवस बनवायचं चांगलं अन्न, नंतर आहेच बिलं काढायला. ठेकेदार, अधीक्षक, गृहपाल, बाबू कर्मचारी, चपराशी बी त्यांच्यात. चालले काही काही तर लालची भोगाची दिसते, दारू पिऊन येतात तिथं. स्वतःला मोठे समजतात. विद्यार्थ्यांचा नाश्ता, पोहे, त्यांची अंडी, बिस्किटचे पुडे, हप्त्यातून एकदा त्यांना मटण, चिकन देतात त्या व्यवस्थिशीर. एका विद्यार्थ्याला 200 ग्रॅम. कशा पद्धतीचं जेवण असतं. काय देता विद्यार्थ्याची हाल लावली यांनी. येणाऱ्या काळात भीमसेना संघटना महाराष्ट्रभर आक्रमक होणार आहे.
आणि वेळोवेळी या वसतिगृहावर आंदोलन करणार आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.